पिंड घारिणे झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र प्रगटला नामा मने म्या देखिला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी विठ्ठल
पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावत्य जीवधरार्तावतारम कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानिशवादा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुमा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा या सुबटा श्री संताची ये माथा चरणावर श्री संताची माता चरणा श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करी श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरपूर निवासी असणारे देवाचे पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्तराज नामदेव महाराज यांच्या गाथेतील जी काही प्रकरण आहेत त्या प्रकरणातील जन्मकाळ म्हणजे जन्मप्रसंगातील हा अभंग असून या अभंगाच्या द्वारा नामदेव महाराज तुम्हा आम्हाला हनुमंतरायाचं प्रागट्य काय आहे, हनुमंतरायाची जन्मकथा कशा प्रकारची आहे याचं निरूपण या अभंगाच्या द्वारा करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि निमित्त कशाचं आहे हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे. सप्ताहाचं निमित्त आहे हनुमान जयंती. हनुमान जयंतीला प्रारंभ होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह
मौजे तरडगाव म्हणजेच संतभूमी असणारं या ठिकाणी तीर्थक्षेत्र तरडगाव या गावातील हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित केला जाणारा हा अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्ष आहे 30वं वर्ष आहे. 30 वर्ष या सप्ताहाला पूर्ण होत आहे. 30वं वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि 30व्या वर्षातील पहिल्या दिवसाची म्हणजेच ज्याच्या निमित्ताने सप्ताह सुरुवात आहे तो प्रसंग म्हणजे हनुमंतराय जन्मकथा म्हणजे हनुमंतरायाची जयंती. या निमित्ताने कीर्तन रूपी सेवा सर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे आणि त्याकरता कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग नामदेवरायाच्या गाथेतील जन्मकाळ प्रसंगातील हा अभंग असून या अभंगाच्या द्वारा नामदेवराय तुम्हा आम्हाला हनुमंताचं प्रागट्य काय आहे, हनुमंतराय कशा पद्धतीने अवतारित झाले याचं निरूपण सांगतात. विठ्ठल विठ्ठल आज संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते. आता हनुमान जयंती म्हटलं या ठिकाणी जयंती हा शब्द आपण उच्चारला की आपल्या समोर येतं ते जयंती म्हणलं की देवाची. शास्त्रामध्ये नियम आहे जयंती कोणाची साजरी करावी, पुण्यतिथी कोणाची साजरी करावं आणि श्राद्ध कोणाचं साजरं करावं असा शास्त्रामध्ये नियम आहे. जयंती देवाची साजरी होत असते. बघा जो अखिलकोट ब्रह्मांड नायक आहे निर्गुण निराकार परमात्मा ज्या वेळेला स्वकीय मायेला अधिवश होऊन या ठिकाणी अवतरित होतो म्हणजेच या ठिकाणी ज्या वेळेला परमात्मा निर्गुण निराकार असलेला परमात्मा या ठिकाणी ज्या वेळेला सगुण साकार होतो त्यावेळेला त्या परमात्म्याला या ठिकाणी दिव्य शरीर प्राप्त होतं. म्हणजेच या ठिकाणी त्या देवाची जयंती साजरी केली जाते. यामध्ये उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल प्रभू रामचंद्र आहेत. आताच 8 दिवसापूर्वी रामनवमी होऊन गेली. त्या दिवशी आपण राम जयंती म्हणजेच रामनवमी आपण साजरी केली. त्यानंतर गोकुळ अष्टमीला या ठिकाणी आपण कृष्ण जयंती साजरी करतो. वामन जयंती, नरसिंह जयंती असे या ठिकाणी देवाने ज्या ज्या वेळेला अवतार कार्य घेतलं तो दिवस म्हणजे या ठिकाणी ते काय आहे जयंती आहे. पण आपण जर विचार केला आता भक्ताची काय होत असते पुण्यतिथी होत असते. जे देवाचे भक्त असतात त्यांची पुण्यतिथी साजरी करतात किंवा होत असते. त्याचप्रमाणे हनुमंतराय हे भक्त होते. ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केला त्यांची सेवा करण्याकरता त्यांचे भक्त म्हणून जे अवताराला आले ते म्हणजे हनुमंतराय. आता हनुमंतराय हे भक्त होते हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुबटा किंवा स्वामी काजी तू सादर है की नाही शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर अशा प्रकारचे हनुमंतराय भक्त होते. आणि भक्त असताना हनुमंतरायाची जयंती साजरी का याचं निरूपण तुम्हाला सांगतो. बघा थोडक्यात 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगून पुढे जातो. हनुमंतराय जरी भक्त असले, हनुमंतराय जरी देवाची म्हणजे प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता अवतार धारण केला असला तरी हनुमंतराय हे अवतार कोणाचे होते भगवान शंकराचे अवतार होते. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा. अंजनीच्या कुमरा म्हणजेच हा अवतार जो आहे भगवान शंकराचा अवतार आहे. म्हणजे देवाचा अवतार असल्यामुळे हनुमंतराय काय आहेत देव आहेत. दुसरं असं हनुमंतराय जरी या ठिकाणी भक्त असले तरी त्यांचं जे कार्य आहे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. विचार करा ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये तो पर्वत आणणं किती अवघड होतं. पण हनुमंतरायानं ते देवापेक्षा श्रेष्ठ कार्य केलं आणि जगभर कीर्ती प्रसवली. या ठिकाणी असं हनुमंतरायाचं कार्य आहे. म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ कार्य हनुमंतरायाचं असल्यामुळे हनुमंतराय काय आहेत देव अवतार आहेत. म्हणून हनुमंतरायाची जयंती साजरी करणं हे महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल आता अवतार 2 प्रकारचा आहे बरं का. अवतार भरपूर प्रकारचा सांगता येतो पण अवतार या ठिकाणी महत्वाचा. एक देवाचा अवतार आणि एक संताचा किंवा भक्ताचा अवतार. ज्या वेळेला देव अवतार घेतो त्यावेळेला काय करतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. म्हणजे ज्या ज्या वेळेला या पृथ्वी तलावर अधर्माचं या ठिकाणी अधर्म वाढतो त्यावेळेला देव अवतार कार्य घेतो आणि दुष्टाचा संहार करतो. पण भक्त काय करतात तर भक्त जे आहेत ते दुष्टाचा संहार करत नाही
तर आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. त्यांना दुष्टाला न मारता त्यांना आपल्यासारखं करतात, म्हणजे त्यांनाही संत ही पदवी देतात. असं हे भक्ताचं कार्य, संताचं कार्य असतं. म्हणून देव अवतार आणि संत अवतारामध्ये काही फरक नाही. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेला प्रभू रामचंद्राने अवतार घेतला, ते अवतार घेण्याकरता एक 2-3 कारण आहेत. आणि हनुमंतराय अवतार घेण्याकरता एक कारण आहे. बघा, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र अवताराला आले त्याचं कारण एक महत्वाचं मुख्य सांगतो, आणि हनुमंतराय अवताराला येण्याचं कारण, दोन्ही कारण एकच आहे. ते कारण सांगतो आणि आपल्या जन्मकाळाकडे वळतो. बघा, ज्या वेळेला नारद मुनी एकदा काय केले, नारद मुनीने एकदा भ्रमण करीत करीत एका सुंदर जागेमध्ये गेले. इतकं लांब गेले, भरपूर लांब गेले, पण तो जो ठिकाण होतं, सुंदर वातावरण, एकदम रमणीय वातावरण होतं. नारदाला कसा शाप होता, पण शाप एके ठिकाणी न थांबता सारखं फिरत राहतील अशा प्रकारचा नारदाला शाप होता. पण नारद महर्षी एके ठिकाणी गेले, ते 6 महिने एकाच ठिकाणावर राहिले. असं करता करता 6 महिने त्या ठिकाणी नामचिंतन करीत राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय झाली, तपश्चर्या झाली. आणि तपश्चर्या झाली आणि 6 महिन्यानंतर प्रभू या ठिकाणी सदाशिवाकडेच म्हणजे भगवान शंकराकडे नारद महर्षी गेले आणि तिथं सांगू लागले, मी अमुक ठिकाणी गेलो आणि तपश्चर्या केली. स्वतःचं मोठेपण त्या ठिकाणी सांगू लागले. कोण? नारद महर्षी. आणि नारद महर्षी स्वतःचं मोठेपण सांगितलं, पण भगवान शंकराला त्याचं काही वाटलं नाही. पुढे नारद महर्षी कुठे गेले? विष्णूकडे गेले. आणि विष्णूकडे गेल्यानंतर विष्णूला हे सांगू लागले, पण विष्णूला हे खपलं नाही. मोठेपण, भक्ताचं मोठेपण विष्णूला सांगितलेलं पटलं नाही, सहन झालं नाही. म्हणून विष्णूने काय केलं, एक मायावी नगरी तयार केली आणि त्या नगरीमध्ये नारदाला फसवलं. हे मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. असं फसवलं की त्या राजाच्या मुलीबरोबर या नारदाला लग्न करण्याकरता परावृत्त देवाने केलं. मग या ठिकाणी त्या मुलीबरोबर लग्न करण्याकरता नारदाला काय पाहिजे होतं? सुंदर रूप पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? सुंदर रूप. पण हा नारद या ठिकाणी देवाकडे आला आणि देवाकडे आल्यानंतर या ठिकाणी देवाला रूप मागितलं. ते काय मागितलं? देवा, मला त्या मुली बरोबर लग्न करायचं आहे, तुझं हरिरूप दे. असं म्हटल्यानंतर देवानं ते हरिरूप त्या नारद महर्षीला दिलं. पण तिथं घडला प्रकार, त्या स्वयंवरामध्ये गेल्यानंतर नारद महर्षी एका ठिकाणी बसले, आसनावर जाऊन बसले आणि इकडच्या बाजूने आणि इकडच्या बाजूने 2 शिवदूत येऊन बसले होते. आणि ते सारखं नारदाकडे बघायचे आणि हसायचे, स्मित हास्य करायचे, हसायचे. हे नारदाला सहन झालं नाही. आणि थोड्या वेळामध्ये ती मुलगी आली आणि नारदा जवळून गेली आणि देवाला हार घातला. ही थोडी धावती कथा सांगतो तुम्हाला बरं का. त्या देवाला हार घातला आणि त्यावेळेला नारदाला राग आला. मग राग आल्यानंतर रागाच्या भरामध्ये, आता राग आल्यानंतर माणूस कसा करतो त्याप्रमाणे नारद महर्षी करू लागले. त्यावेळेला शिवदूत जे बोलतात, काय बोलतात की नारद महर्षी, दुसऱ्यावर रागवण्यापेक्षा स्वतःचं रूप तुम्ही काय करा, आरशामध्ये पहा. त्यावेळेला नारदाने त्यावेळेचा आरसा म्हणजे काय, तर पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहिलं तर वानराचं तोंड दिसलं. वानराचं आपलं मुख दिसल्यामुळे नारदाला वाईट वाटलं आणि शाप दिला. कोणाला? त्या शिवदूत जे होते, त्या दोन्ही शिवदेताला शाप दिला की मला तुम्ही माझ्या रूपाकडे बघून हसलात म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, राक्षस योनीमध्ये अवतार घ्यावा लागेल. ते शिवदूत म्हणजे कोण होते? रावण आणि कुंभकर्ण होते. आणि त्या शिवदूताला शाप दिला की मला तुम्ही हसल्यामुळे तुमच्या स्वामीला सुद्धा वानर योनीमध्ये काय करावं लागेल, अवतार घ्यावा लागेल. म्हणजे ते शिवदूत म्हणजे शिवाचे भक्त आणि शिवाला म्हणजे भगवान शंकराला सुद्धा शाप दिला, तुला वानर योनीमध्ये अवतार घ्यावा लागेल. म्हणून हनुमंतराय वानर योनीमध्ये अवतार घेतले, हे कारण. आता दुसरं कारण, राम अवताराचं कारण काय, तर इथं देवाने या ठिकाणी फसवल्यामुळे विष्णूला शाप दिला. तू मला या ठिकाणी माझी चेष्टा केल्यामुळे तुलाही पुढच्या अवतारामध्ये या ठिकाणी वानराचं सहाय्य घ्यावं लागेल आणि आपल्या पत्नीची सोडवणूक करावं लागेल, असा विष्णूलाही शाप दिला. म्हणजे एका नारदामुळं हनुमंताचा, देवाचा म्हणजे रामाचा आणि या ठिकाणी कोण, कुंभकर्ण आणि राक्षस, या तिघाचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. असं या ठिकाणी मूळ कथा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे असं हनुमंतरायाच्या जन्माचं कारण हे आहे. मुख्य कारण म्हणलं तर हे आहे. आणि आपण जर विचार केला, आपण जी कथा दरवर्षी ऐकतो ती पण आहे आणि हे पण कारण आहे. म्हणून भक्तराज हनुमंतरायाची आज काय आहे, जयंती आहे. म्हणून त्यांचं या ठिकाणी चरित्र सांगणं महत्वाचं आहे. बघा, ज्या वेळेला या ठिकाणी प्रभू रामचंद्र अवतार येण्याच्या अगोदर
म्हणजे या ठिकाणी अयोध्येचा राजा दशरथ याने काय केलं, त्याला पुत्र संतान नसल्यामुळे तो दुःखी होता. बऱ्याच दुःखी असल्यामुळे बघा आपणही दुःखी होतो, त्याप्रमाणे या ठिकाणी दशरथ राजा फार दुःखी असायचा. हे कोणी बृहस्पतीने म्हणजे देवाचे गुरु बृहस्पती यांनी विचारलं, तू दुःखी असण्याचं कारण काय? त्यावेळेला दशरथ राजा सांगतो, मला पुत्र प्राप्ती नसल्यामुळे मी काय आहे, दुःखी आहे. मग त्या बृहस्पतीने सांगितलं की तू एक काम कर, विभांडक ऋषीचा मुलगा शृंगी ऋषी याला आण आणि त्याच्याद्वारा तू काय कर, यज्ञ कर. आणि यज्ञ असा कर की पुत्र कामेष्टी यज्ञ कर. यज्ञाचे अनेक प्रकार आहेत बरं का महाराज, यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. काही यज्ञ असे आहेत त्या यज्ञाचं ज्या कारणामुळे आपण यज्ञ केला ते कारण सफल होतं. बघा पांडवांनी राजसूय यज्ञ केला होता, कशा करता, राज्य प्राप्त होण्याकरता. काही यज्ञ आहेत राज्य प्राप्त व्हावं याच्याकरता यज्ञ केला जातो, काही यज्ञ पुत्र प्राप्ती करता केला जातो, आणि काही यज्ञ असे आहेत की पाऊस पडावा याच्याकरता यज्ञ केला जातो. तसं या अयोध्येचा राजा दशरथ राजाने काय केलं, पुत्र कामेष्टी यज्ञ केला. सर्व ऋषी मंडळींना बोलवलं आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केला. विभाटक ऋषी आणि शृंगी ऋषी या सर्वांच्या साह्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि ते पुत्र कामेष्टी यज्ञ करत असताना यज्ञ नारायण त्या कुंडातून काय झाले, प्रगट झाले, प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाले नुसतं प्रगट झाले नाहीत, तर पायस पात्र म्हणजे प्रसादाचं ताट घेऊन त्या यज्ञात त्या अग्नीतून प्रकट झाले आणि वशिष्ठ ऋषीकडे दिलं. आणि वशिष्ठ ऋषीला दिल्यानंतर सांगितलं, ताबडतोब या ताटाचे 3 भाग करायचे आणि 3 भाग करून 3ही राण्याला वाटून द्यायचं. जर उशीर केला तर विघ्न ओढवेल, म्हणजे काही संकट ओढवेल. म्हणून तुम्ही काय करा, ताबडतोब असणारं या यज्ञाचं काय करा, पात्राचं काय करा, 3 भाग करा आणि 3ही राण्याला तुम्ही वाटून द्या. असं या ठिकाणी सांगितल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी काय केलं, 3 भाग केले. आणि पहिली मोठी कौशल्य असल्यामुळे पहिला भाग मोठीला म्हणजे कौशल्य मातेला दिला, दुसरा या ठिकाणी सुमित्रा मातेला दिला, आणि तिसरा भाग जो आहे या ठिकाणी कोणाला दिला, त्या कैकेयीला दिला. आणि बघा ज्या वेळेला कैकेयीला 3ऱ्या नंबरला प्रसाद दिल्यामुळे तिला राग आला, कारण ती तमोगुणी असल्यामुळे तिला राग आला, तमोगुणी असल्यामुळे राग आला. पण कौशल्य आणि सुमित्रा हे काय होते, शुद्ध सत्वगुणी असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसल्यामुळे ते काय झाले, त्यांना राग आला नाही. मग या ठिकाणी त्या कैकेयीला राग आला आणि राग आल्यामुळे ती नाराज झाली. आणि तितक्या वेळेमध्ये काय झालं, एक आकाशातून मोठीच्या मोठी घार आली. आणि घार आल्यानंतर जोरात आली आणि येण्याबरोबर तो प्रसाद तिच्या हातातला काय घेऊन गेला. आणि घेऊन गेल्यानंतर बघा त्या घारीला कौशल्याच्याही हातातला प्रसाद नेता आला नाही आणि सुमित्रेच्याही हातातला प्रसाद नेता आला नाही. कारण काय, तर त्या दोघीच्याही अंतःकरणामध्ये असणारा दोष नव्हता. आणि दोष होता कोणाच्या अंतःकरणामध्ये, या कैकेयीच्या अंतःकरणामध्ये क्रोध नावाचा दोष असल्यामुळे या हिच्या हातातला तो पात्र त्या घारीला नेता आलं. मग आता ही घार विचार करा, ही घार कोण होती, ही घार होती स्वर्गातील अप्सरा. ही अप्सरा सुरवचेसा नावाची ही काय होती, अप्सरा होती. ही घार होण्याचं कारण काय, तर एकदा ही काय केली, मद्यप्राशन केली आणि सत्यलोकामध्ये ब्रह्मलोकामध्ये गेली आणि ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये नृत्य करू लागली. आणि नृत्य करत असताना दारू पिल्यामुळे, मद्य पिल्यामुळे तिचा काय झाला, तोल गेला, ताल गेला. नाचत असताना तिचा ताल बिघडला आणि बिघडल्यामुळे हे लक्षात आलं कोणाच्या, ब्रह्मदेवाच्या. आणि ब्रह्मदेवाने काय केलं, ताबडतोब असणार तिला काय दिला, शाप दिला. तू काय होशील, शाप दिला की तू घार होशील. आणि असा ब्रह्मदेवाने शाप देण्याबरोबर ती ताबडतोब असणार घार झाली. आणि घार होऊन काय केली, ती या ठिकाणी त्या कैकेयीच्या हातातला पायस पात्र जो आहे तो उचलून आकाशामध्ये घेऊन दूर लांब जाण्याचा प्रयत्न करत होते. पण अशा वेळेमध्ये काय झालं, इकडं असणार या ठिकाणी अंजनी जी आहे, अंजनी माता या ठिकाणी ऋषमुख पर्वतावर काय करत होती, तपश्चर्या करत होती. आणि भगवान शंकराचं अंतःकरणामध्ये ध्यान करून या ठिकाणी तपश्चर्या करत होते, तप करू लागले, मनामध्ये भगवान शिवाचं जप करू लागले आणि अनुष्ठान करू लागले. कशा करता, पुत्र प्राप्ती करता. तिकडं दशरथ राजाही पुत्र प्राप्ती करता यज्ञ करत होता आणि इकडं अंजनी माता सुद्धा पुत्र प्राप्ती करता अनुष्ठान करत होती, तप करत होती. आणि असं करत असताना ती भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं, मी तुला प्रसन्न झालेलो आहे, तुला काय मागायचे ते मागून घे. असं म्हटल्यानंतर या ठिकाणी भगवान शंकराने म्हटल्यानंतर ती अंजनी माता सांगितलं की तुझ्यासारखा पुत्र मला काय व्हावा, प्राप्त व्हावा असा मला वर दे, किंवा मला तुझ्यासारखा शूरवीर पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. तिने इच्छा व्यक्त केली. भगवान शंकराने सांगितलं, तू काय कर,
हात उंजळ धरून तू काय कर, नामसाधना करीत बस आणि तुझ्या ठिकाणी तुला काय होईल, प्रसाद प्राप्त होईल. आणि ज्या वेळेला प्रसाद प्राप्त होईल त्यावेळेला तू काय कर, तू ताबडतोब सेवन कर. असं म्हटल्यानंतर ती पुन्हा अनुष्ठाना बसली, हात ओंजळ धरला आणि अनुष्ठान करू लागली. अनुष्ठान करू लागली, भगवान शंकराचं पुन्हा ध्यान करू लागली. आणि ही घार असणारी काय करू लागली, प्रसाद फिरत फिरत असणारे या ठिकाणी आली. आणि फिरत असणाऱ्या या ठिकाणी कुठे, त्या ऋषमुख पर्वताच्या त्या पर्वतावर गोल गोल घिरट्या मारू लागली. पण नामदेव महाराज काय म्हणतात, जो कैकई माता जी आहे, कैकईच्या हातातला जो पिंड आहे कोणी झडपिला, तर नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासात, अंजनीच्या तपासात, अंजनीने, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासात, सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामदेवराय म्हणतात की या ठिकाणी जो कैकेच्या हातातला जो पिंड आहे तो कोणी झडपिला, त्या शापित असणाऱ्या घारीने, म्हणजे सुरोच्या शा नामे स्वर्गीची अंगणा आहे की नाही, ही जी घार आहे या ठिकाणी ती काय केली, त्या कैकेच्या हातातला जो प्रसाद आहे तो प्रसादाचं काय केलं, हरण करून घेऊन गेले. पिंड घारीने झडपिला. आणि या ठिकाणी त्या ऋषमुख पर्वतावर जी अंजनी माता तप करीत बसली होती, त्या तप करीत बसलेल्या ज्या पर्वतावर, त्याच पर्वतावर गोल गोल घिरट्या घालू लागली. ज्या वेळेला घार आकाशामध्ये जाते, आपलं खाद्य घेते आणि आकाशामध्ये, आताही बघा तुम्ही, ती घार काय करते, घेतल्यानंतर लगेच ती खात नाही, काय करते, आकाशामध्ये जाते आणि गोल गोल फिरते. का फिरते, याचं कारण काय, तर ते ठिकाण पाहते, आपल्याला बसण्यासाठी कुठं ठिकाण चांगलं आहे, योग्य ठिकाण कुठे आहे याचा विचार ते आकाशामध्ये जाऊन करते. आणि तसं ही घार आकाशामध्ये त्या ऋषमुख पर्वतावर गोल 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 फिरत असताना या ठिकाणी भगवान शंकराने वायूला आज्ञा केली, तू ताबडतोब असणार काय कर, तिच्या हातातला काय कर, पिंड काय कर, झडपून घे. आणि वायूला सांगितलं, आज्ञा केली, आणि तू असणारा पिंड तू काढून अंजनी मातेच्या हातामध्ये नेऊन टाक. असं वायूला आज्ञा करण्याबरोबर या ठिकाणी वायूने काय केलं, त्या ठिकाणी झडप मारली आणि तिच्या पायातला जो प्रसाद पात्र आहे तो काढून घेतला आणि आणून कोणाच्या हातात टाकला, या ठिकाणी अंजनी मातेच्या हातामध्ये आणून टाकला. आणि अंजनी माता डोळे बंद करून हातामध्ये या ठिकाणी हात ओझळ करून बसली होती. त्या अंजनी मातेच्या हातामध्ये तो प्रसाद वायूने आणून टाकला. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, तो पिंड घारीने झडपिला, पण वायूने असणारे या ठिकाणी काय केला, अंजनी मातेच्या हातामध्ये आणून टाकला. आणि अंजनी मातेने काय केला, तो सेवन केला. अंजनीनो तो सेविला. अंजनीने प्राशन केल्यानंतर आता ज्या वेळेला अंजनी माता तो प्रसाद प्राशन करते, सेवन करते, त्यावेळेला तिच्या गर्भामध्ये असणाऱ्या या ठिकाणी भगवान शंकर अवतार घेण्याकरता तयारी करू लागले. आणि ज्या वेळेला भगवान शंकर अवताराची तयारी करू लागले, घाई करू लागले, त्यावेळेला पार्वती विचारते, अहो धनी, तुम्ही काय करता, एवढी घाई कशाची करता? त्यावेळेला भगवान शंकर सांगतात, मी आता अवताराला जाणार आहे. म्हणून त्यावेळेला पार्वती माता सुद्धा म्हणते, मी सुद्धा तुमच्या अवताराबरोबर येते. त्यावेळेला हनुमंतराय भगवान शंकर सांगतात, तुला तिथे येता येणार नाही. पण पार्वती म्हणते, मी काही करेन, पण तुमच्यासोबत अवतार धारण करेन. त्यावेळेला पार्वतीने जो अवतार भगवान शंकरासोबत धारण केला, तो म्हणजे या ठिकाणी शेपटीच्या रूपाने काय केला, अवतार घेतला. म्हणून भगवान शंकर आणि पार्वती दोघांचाही एक अवतार म्हणजे हनुमंतराय आहे. म्हणून या ठिकाणी नामदेवराव म्हणतात की अंजनीने जो तप केला, कशा करता केला, पुत्र प्राप्ती करता. आणि त्या तपाचं काय फळ प्राप्त झालं तेच या ठिकाणी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी
रुद्र आले मोठे अंजनीच्या तपासाने अंजनीच्या तपासाने महारुद्र आले पोटी महारुद्र आले मोठे अंजनीच्या तपासा अंजनीच्या तपासा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगतात की ज्या अंजनी मातेने जे तप केलं होतं, कशा करता तप केलं होतं, तर पुत्र प्राप्ती व्हावा म्हणून. आणि पुत्र कोणासारखा प्राप्त व्हावा, तर भगवान शंकरासारखा, म्हणजे शूर आणि धीर असणारा पुत्र प्राप्त व्हावा याच्याकरता तिने अनुष्ठान तप केलं होतं. आणि त्याच तपाकरता या ठिकाणी भगवान शंकराने काय केला, अवतार धारण केला. म्हणून नामदेव राय म्हणतात, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. आणि अंजनीने तप केलं होतं आणि त्या तपाकरता ते तप पूर्ण करण्याकरता, तिचं वचन खरड करण्याकरता भोळ्या शंकराने काय केलं, तिच्या पोटी अवतार घेतला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. बघा, आपल्याही पोटाला देव अवतार येऊ शकतात, पण तशी या ठिकाणी पवित्र कुस आपली असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी साधू संत या ठिकाणी आपल्याला सांगतात, वेळोवेळी सांगतात, जर तुम्हाला या ठिकाणी जर पवित्र व्हायचं असेल तर काय करा, नामस्मरण करा. म्हणून पवित्र कशाने होतो, तप म्हणजेच काय, नामसाधना करणं हे कलियुगामध्ये सर्वात मोठं तप आहे. म्हणून नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. म्हणून वेदाने सुद्धा सांगितलंय नाम काय आहे, परब्रह्म आहे. आणि अशा प्रकारचं नामसाधना करणं म्हणजे काय आहे, तप आहे. नामसाधना करणे म्हणजे या कलियुगामध्ये तप आहे. म्हणून आता सुद्धा एखाद्याला वाटलं की आपल्या पोटाला सुद्धा देव अवतार व्हावा किंवा संत साधू अवतारा यावा किंवा साधू जन्माला यावा असं वाटायचं असेल, तर त्याने काय करावं, नामसाधना करून आपलं शरीर काय करावं, पवित्र करावं. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर अवतार येण्यासाठी तयारी केली. आणि कोणाच्या पोटी, तर अंजनीच्या पोटी अवतार धारण करण्याकरता तयारी करू लागले. आणि असं करता करता भगवान शंकर या ठिकाणी अवतार धारण करण्याकरता दिवस निवडला. बघा, प्रत्येक देव या ठिकाणी ज्या ज्या वेळेला अवतार घेतात त्या वेळेला आपली तिथी, आपला दिवस, आपला काळ निवडत असतात. या ठिकाणी प्रभू रामचंद्राने अवतार घेण्याकरता दिवस निवडला. तो कोणता, चैत्र शुद्ध नवमी हा दिवस भगवान प्रभू रामचंद्राने अवतार घेण्याकरता काय केला, निवडला. म्हणून नवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्र अवताराला आले, म्हणजे तो दिवस त्याने शुद्ध निवडला. आणि हा महिन्यामध्ये एक पर्व काळ आहे, 2 पर्व काळ आहेत. एवढा चांगला महिना आहे चैत्र महिना, सर्वात चांगला महिना, पवित्र महिना. या महिन्यामध्ये आपल्या 2 अवतार कार्य या महिन्यामध्ये झालेत. पहिलं आहे प्रभू रामचंद्राचं अवतार कार्य नवमीला, आणि दुसरं हनुमंताचं या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी अवतार कार्य झालं. म्हणून हा महिना कसा आहे, पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान शंकर या ठिकाणी अंजनी मातेच्या पोटामध्ये म्हणजे तिच्या गर्भामध्ये अवतार घेण्याकरता तयार झाले. आणि तो दिवस निवडला कोणता, चैत्र शुद्ध पौर्णिमा. चैत्र शुद्ध पौर्णिमे चैत्र शुद्ध पौर्णिमे सूर्योदय समयाचे सूर्योदय समयाचे अंजनीच्या तपासा अंजनीच्या तपासा सूर्योदय समयाचे अंजनीच्या तपासा अंजनीच्या तपासा.
अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज या ठिकाणी तुम्हा आम्हाला हनुमंताचं प्रागट्य म्हणजेच भगवान शंकर जो अवतार हनुमंताचा घेतात या अवताराचं प्रागट्य या ठिकाणी सांगतात. तो दिवस कोणता निवडला भगवान शंकराने तर चैत्र शुद्ध पौर्णिमेसी, चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे आणि तो दिवस निवडला. आणि वेळ काय आहे तर सूर्योदय समयासी है की नाही. सूर्योदयाच्या म्हणजे सूर्य उगवण्याची जी वेळ आहे त्या वेळेला भगवान शंकराने अवतार घेण्याचं या ठिकाणी ठरवलं आणि त्या वेळेला अवतार घेतला. म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी आणि या वेळेला भगवान शंकर प्रकट झाले आणि तो म्हणजे हनुमंतरायाच्या अवताराने रूपाने प्रकट झाले. हेच नामदेवराय अभंगाच्या शेवटच्या चरण महारुद्र आले पोटी महारुद्र प्रगटला महारुद्र प्रगटला नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये या ठिकाणी हनुमंतरायाचं प्रागट्य सांगताना सांगतात. या ठिकाणी काय महारुद्र प्रगटला
नामा म्हणे म्या देखिला किंवा नामा म्हणे म्या वंदिला. अशा प्रकारे हनुमंतरायाचं या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रागट्य झालं आहे. एकदा सरळ शेवटचं चरण म्हणायचं आणि गुलाल टाकायचा. महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला. रामा म्हणे म्या वंदिला, रामा म्हणे म्या वंदिला, रामा म्हणे म्या अंजनीच्या तपासा, अंजनीच्या तपासा, अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी, महारुद्र आले महारुद्र आले पोटी, महारुद्राले पोटी, महारुद्र आले पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सूत हनुमान महाराज की जय. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो. बसा खाली. या ठिकाणी नामदेवतीने म्हणजे कसे अवतार झाले, कशा पद्धतीनं अवतार धारण केला याचं निरूपण या अभंगाच्या द्वारा या ठिकाणी भक्तराज नामदेव महाराज या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगतात की पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र प्रगटला, नामा म्हणे म्या देखिला किंवा नामा म्हणे म्या वंदिला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. या ठिकाणी अभंगाच्या द्वारा नामदेव महाराज जे चिंतन सांगतात, जे हनुमंताचं प्रागट्य सांगतात, तेच प्रागट्यकरण या ठिकाणी थोडक्या मोडक्या सेवेमध्ये तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर आहे ते देवाचं आहे, गुरुवर्याचं आहे, हनुमंतरायाचं आहे आणि त्यांच्या चरणावर समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. जय जय विठ्ठल जय विठ्ठल. कोडी उत्तरी कराचा महापराध, महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चार कराचा महापराध, महाराज तुम्ही तुका म्हणी न्याय
गणेश्वरा राखा पाया पैकी